खरं तर मधल्या कालावधीमध्ये हा कारखाना आर्थिक अडचणीमुळं चुकीच्या नियोजनामुळं हा अडचणीत आला आणि हाच कारखाना नव्हे तर खंडाळा सहकारी साखर कारखाना सुद्धा हे दोन्ही कारखाने साहेब 2 वर्ष बंद होते आणि मग किसनवीर कारखान्याचे 60,000 सभासद असतील, त्याचबरोबर खंडाळा कारखान्याचे जवळपास 15,000 सभासद, अशा तब्बल 85,000 सभासदांच्या प्रपंचामध्ये हे दोन्ही संस्था अडचणीत आल्यामुळं फार शेतकरी या ठिकाणचा अडचणीत आला। मग या सगळ्या सभासदांनी आम्हाला आग्रह केला की काही करून तुम्ही कारखाने चालवायला घेतले पाहिजेत, निवडणूक लढली पाहिजे। आणि साहेब आपल्याला सांगितलं तर खोटं वाटेल, एकूण मतामधनं 75% मतदान दोन्ही कारखान्यांना हे आमच्या पॅनलला लोकांनी सभासदांनी मत देऊन प्रचंड मतानं हे दोन्ही कारखाने मोठ्या विश्वासानं आमच्या ताब्यात दिले। खरं तर कारखाने ताब्यात घेतले, परंतु कारखाने कसे चालवायचे अशा पद्धतीचा प्रश्न आम्हाला होता। परंतु म्हणजे झोप लागत नव्हती। पवार साहेबांच्याकडे वारंवार चक्रा मारायचो, सरकारच्या दारी साहेब आम्ही सातत्यानं जात होतो, परंतु शेवट अजितदादा असतील, आपलं महायुतीचं सरकार असेल, यांनी तब्बल 467 कोटी रुपयाची थकामी आपल्या या कारखान्याला दिली। आणि आपण बघताय हे दोन्ही कारखाने गेले 4 वर्ष आमच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सभासदांच्या पाठबळावर हे कारखाने अतिशय साहेब व्यवस्थित चालू आहेत। या वर्षी तर 3350 रुपये दर आम्ही या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांना देण्याचा प्रयत्न केलाय।